बघितलं तर कोल्हापूरचं राजकारण हे नेहमीच उलट्या साईडनं वाहणार आहे, असं मी म्हणतो. म्हणजे 1998 पासून तुम्ही बघितलं तर पाडायचं कोणाला हे आधी ठरलं जातं हं. आणि मग जे महाविकास आघाडी जरी असलं तरी सतीश पाटील हा त्यातला की रोल प्ले करतील अशा पद्धतीने. मात्र सतीश पाटील हे अत्यंत हुशार राजकारणी आहेत. त्यांचं नियोजन परफेक्ट असतं आणि ते त्या पद्धतीने चाले घेतात. ते ही निवडणूक महाडिक विरुद्ध सतीश पाटील असं जाऊ देतील असं आत्ता तरी सर, आत्ताच मी कोल्हापूरच्या रांगडेपणा, भाषा या संदर्भात बोललो. म्हणजे ती ऐकायला छान वाटते, लोक मोकळे-मोकळे असतात. पण राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मात्र तिथे प्रचंड संघर्ष दिसतो. म्हणजे तो मुन्ना बंटी असेल, आमचं ठरलं असेल, हे मागच्या निवडणुकीतली सगळी वाक्य झाली. आत्ताच्या निवडणुकीची समीकरणं काय आहेत? कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर का तुम्ही बघितलं तर कोल्हापूरचं राजकारण हे नेहमीच उलट्या साईडनं वाहणार आहे, असं मी म्हणतो. म्हणजे 1998 पासून तुम्ही बघितलं तर पाडायचं कोणाला हे आधी ठरलं जातं हं. आणि मग जिंकायची तयारी चालू होते. अशा पद्धतीनं एकंदरीत कोल्हापूरचं राजकारण पहिल्यापासून राहिलं. गेल्या वेळची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या वेळी प्राध्यापक संजय मंडलिक यांना आमदार सतीश पाटील काँग्रेसचे होते. त्यांनी छुपी मदत केली होती. त्यांची सगळी यंत्रणा त्यांच्या पाठीमागे ताकद उभा केली होती. त्यामुळं त्यांचा विजय सुकर झाला. माडकांविरुद्धची एक खूप मोठी निगेटिव्हिटी सतीश पाटील यांना तयार करायची होती. ते तयार करण्यामध्ये यशस्वी झाले आणि त्यात माडकांना पाडण्यामध्ये त्यांनी यश मिळवलं आणि संजय मंडलिक यांचा विजय त्यामुळे त्यांचा जवळपास कन्फर्म केला. आता ह्यावेळी परिस्थिती वेगळी आहे. राज्यात ज्या पद्धतीनं देशभरात राजकारण बदलते त्याचे पडसाद देखील कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये पडलेले दिसतात तुम्हाला. प्राध्यापक संजय मंडलिक हे सध्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात आहेत. त्या शिवसेनेकडून ते उभारत आहेत. मात्र गेल्या वेळी जसं म्हटलं मी की ते सतीश पाटील यांची ताकद होती. यावेळी मात्र त्यांना ती त्यांची एकट्याची ताकद आहे. महायुतीची ताकद त्यांना उभं करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. आणि यावेळी सतीश पाटलांनी अशा पद्धतीचा चेहरा या लोकसभा निवडणुकीमध्ये दिलाय, की ज्याच्यावर आरोप करताना देखील माणसाला विचार करावा लागेल. विरोधकांना विचार करावा लागेल. छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी कोल्हापुरात आज देखील आस्था आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास साधलाय, तो विकास आज देखील टिकलाय आणि त्या विकासावरतीच आजकालचे किंबहुना पुढची पिढी देखील राजकारणाची तो विकास घेऊनच पुढे जाईल अशा पद्धतीचं चित्र आहे. ज्या शाहू महाराजांनी आपल्याला एवढं भरभरून दिलं, त्या शाहू महाराजांच्या घराण्यातला एक राजा आपल्या या निवडणुकीमध्ये उतरतोय, अशी एक सहानुभूतीची लाट कोल्हापूरच्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि या सहानुभूतीच्या लाटेविरुद्ध मोदी लाट, अशा पद्धतीचं साधारणपणे चित्र आता सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच. म्हणजे आता जो तुम्ही उल्लेख केलात शाहू महाराजांचा. खरं तर आता आपण ही लढत जर कशी इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे 2009 साली सदाशिवराव मंडलिक अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं आत्ता जे उभे आहेत शाहू महाराज त्यांच्याच मुलाला म्हणजे संभाजीराजे छत्रपतींना उतरवलं होतं. आता मात्र चित्र उलट आहे. म्हणजे माजी खासदाराचा खासदार मुलगा म्हणजे संजय मंडलिक आणि इकडं माजी राज्यसभा खासदार असलेले त्यांचे वडील शाहू महाराज यांच्यात लढत होतीये. त्यामुळे पुन्हा एकदा बाप बेटा अशी लढत ही आपल्याला पाहायला मिळते. यात नेमका महत्वाचा फॅक्टर काय आहे? म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की शाहू महाराजांबद्दलची प्रचंड आस्था, सहानुभूतीची एक लाट आहे. पण आता तसं चित्र सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होणे इतपत आहे का? आता साधारणपणे तुम्ही बघितलं तर 26 वर्षानंतर कोल्हापूर हा लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा हात चिन्ह आता तुम्हाला दिसते. हं. जे 26 वर्षानंतरला आणि सतीश पाटीलांना पूर्ण जिल्हा काँग्रेसमय करायचा आहे आणि ते त्या दृष्टिकोनातून त्यांची व्यूहरचना कायम आखत आलीत. अगदी गाव पातळीपासून ते आमदार म्हणजे आता तुम्ही बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 आमदार हं. जवळपास हे काँग्रेसचे आपल्याला दिसतील आणि ते त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाची बांधणी म्हणून ते जिल्ह्यामध्ये करतात आणि त्यांचा हा पुढचा टप्पा म्हणून त्यांनी शाहू महाराजांना उमेदवारी देऊन काँग्रेसच्या चिन्हावरती उतरवले. मात्र त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे ताकद सतीश पाटलांनी आपली यावेळी उभा केली आहे. महाविकास आघाडी जरी असलं तरी सतीश पाटील हा त्यातला की रोल प्ले करतील अशा पद्धतीचे चित्र आहे. मग उद्धव ठाकरेंची ताकद त्याच्या पाठीमागे उभं राहते. वंचितची ताकद उभी राहते. म्हणजे शाहू महाराजांचं नाव आल्यानंतर जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स ते शाहू महाराजांना येऊन मिळत आहेत आणि त्या पद्धतीनं वातावरण बदलण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे संजय मंडलिकांच्या समोर खूप मोठं आव्हान आहे जे महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेण्याचं. 5 वर्षांचं त्यांचं एकंदरीत कारकीर्द बघितली तर त्यांनी ग्रामीण भागामध्ये विकासाची कामं केली, प्रचंड प्रमाणात केली. मात्र त्या विकासाच्या कामाचा कधी त्यांनी गवगव केला नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचले नसतील. अशी परिस्थिती आता दिसते. मात्र शहरामध्ये विशेषतः कोल्हापूर शहर उत्तर मतदारसंघ आहे, तिथं ते पोहोचण्यामध्ये थोडे कमी पडल्याचं चित्र आहे आणि ते काही प्रमाणात दिसतंय देखील. लोकांच्या मध्ये भावना त्या पद्धतीची आहे. त्याचबरोबर ज्यावेळी पहिल्यांदा संजय मंडलिकांची उमेदवारी जाहीर केली,
जाहीर केल्यानंतर भाजप कार्यालयात जेव्हा ते भेटायला गेले, त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जे आपल्या पोटातलं होतं ते ओठावरती आणलं आणि जी कळकळ, तळमळ व्यक्त करायची ती व्यक्त केली, की 5 वर्षात तुम्ही फिरकलाच नाही आणि तुम्ही निवडून आला मोदी लाटेवरती आणि तुम्ही काँग्रेसच्या सतीश पाटलांच्या अनुषंगाने तुम्ही गाणला किंवा त्यांच्या वळसणीला गेला. अशा पद्धतीचे आरोप झाले, हे त्यामुळे झाले. त्यामुळे ह्या सगळ्या महायुतीतल्या घटकांना एकत्रित बांधण्याचं मोठं आव्हान आहे. विशेषतः खासदार माडिक, धनंजय माडिक आता भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. माडिक गटाची ताकद ही त्यांच्या बाजूने कितपत उभं राहते हे देखील मोठं आव्हान असणार आहे. कारण गेल्या वेळी ते विरोधात होते. आज ते बाजून आहेत. कागलमध्ये देखील मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे, की हसन मुश्रीफ गट किती मदत करतोय. कारण संजय मंडलिकांचा मुलानं गोकुळच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये थेट मुश्रीफांचे आरोप केले होते. त्यामुळे मुश्रीफ गट काहीसा नाराज आहे. असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, की जे संजय मंडलिकांना बांधण्याचं मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान ते कितपत पेलतात याच्यावरती सगळी त्याची भिस्त अवलंबून असणार आहे असं आत्ता तरी चित्र दिसतं. नक्कीच तुम्ही सतेज पाटलांचा की रोल असा उल्लेख केला. म्हणजे 2009ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि पहिल्याच निवडणुकीत मुन्ना वर्सेस बंटी यांची लढत झाली. अर्थात तिथं सतेज पाटलांनी बाजी मारली. पण 2014ला मात्र उलट झालं. तिथे पाटलांना पराभव स्वीकारावा लागला आणि त्याचं उत्तर काढण्यासाठी मग आघाडी धर्म वगैरे फाट्यावर मारत त्यांनी थेट संजय मंडलिकांना मदत केली आणि तिथंच आमचं ठरलंय वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या. आता सतेज पाटलांची ताकद जशी तुम्ही म्हणता, आजी माझे आमदार काँग्रेसचे सगळे एकत्र आलेले आहेत. त्यांना उद्धव ठाकरे गट येऊन मिळालेला आहे. तिकडे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हा एक फॅक्टर फार महत्वाचा आहे. हे सगळे एकत्र आणून शाहू महाराजांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यामागे सतीश पाटलांचीच भूमिका निर्णायक ठरू शकते का? सतेज पाटलांचीच भूमिका निर्णायक ठरू शकते हे खरं आहे. आणि तुम्ही जो आता उल्लेख केला तो विधानसभेची त्याला संदर्भ होते आणि हे लोकसभेचे आहे. तर सतेज पाटलांच्या याच्यात की रोल असणार हे नक्की आहे. मात्र सतेज पाटलांचाच कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी हे माडिक आहेत. आणि जर का ही निवडणूक समजा तुम्ही मोदी विरुद्ध कोल्हापूर दक्षिण मध्ये जे आपल्याला चित्र पाहायला मिळालं, जे कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण एकंदरीत सतेज पाटील आणि धनंजय माडिक किंवा महादेवराव माडिक यांच्यावरती फिरत राहतं. जर का ही निवडणूक समजा अशी झाली की सतेज पाटलांच्या विरुद्ध धनंजय माडिक किंवा माडिक विरुद्ध पाटील अशा पद्धतीच्या जर का लाटेवरती निवडणूक जाण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितच तुम्हाला या दोघांमधलं युद्ध पुन्हा एकदा राजकीय युद्ध जे म्हणतो आपण ते तुम्हाला पाहायला मिळेल आगामी याच्यात. मात्र आगामी याच्यात कसे पत्ते ओपन होतात, कशा पद्धतीनं डावपेच आखले जातात हे खूप पाहणं महत्वाचं आहे. मात्र सतेज पाटील हे अत्यंत हुशार राजकारणी आहेत. त्यांचं नियोजन परफेक्ट असतं आणि ते त्या पद्धतीने चाले घेतात. ते ही निवडणूक महाडिक विरुद्ध सतेज पाटील असं जाऊ देतील असं आत्ता तरी मला वाटत नाही. शाहू महाराजांची पाठी कोरी आहे. आरोप करताना प्रॉब्लेम येणार आहे ते त्यांना माहिती आहे. साधं काल एक पोस्ट जरी झाली तरी त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला त्यांनी. अशा पद्धतीने छोटे छोटे ते मुद्दे उचलून घेऊन पुढे जात आहेत. आणि त्यांच्याबरोबर शाहू महाराजांचे जवळचे मित्र आमदार PN पाटील जे काँग्रेसचे आहेत त्यांनी एक काँग्रेस पक्ष म्हणून बांधणी चालू केली जी करवीर विधानसभा मतदारसंघात आहे. त्याचबरोबर कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण हे 3 म्हणजे ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत दक्षिणमध्ये आणि उत्तरमध्ये जयश्री जाधव. ह्या तिघांचे एक मोठी वोट बँक काँग्रेस पक्षाची या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. चंदगडमध्ये सतेज पाटलांनी एक चांगला गट त्यांचा बांधला. ह्या सगळ्याची बांधणी आहे. मात्र चंदगडमध्ये तिथं प्राध्यापक संजय मंडलिकांना त्यांचे पाहुणे जे आहेत राजेश पाटील यांची ताकद तिथं उभं राहते. तर ह्या सगळ्याचा मेळ कसं घालतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच आपण मतदारसंघ निहाय तर आपण चर्चा करूच, पण आणखी एक तुम्ही मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे धनंजय महाडिक ज्यांच्या विरोधात त्यांना लढावं लागलं होतं संजय मंडलिकांच्या आणि त्यांना पराभूत व्हावं लागलं. आज त्यांचाच प्रचार करण्यासाठी त्यांना रिंगणात उतरावं लागतंय. त्यामुळे धनंजय महाडिक कुठे आणि शाडो कुठेतरी लढायचे ते सतेज पाटलांविरुद्ध पुन्हा ती तशीच लढत अशीच त्याच अँगलनी फिरते असं दिसतंय चित्र. अर्थात पण कोल्हापूर असिय जर शाहू महाराजांची जी आस्था आणि सहानुभूतीची लाट याच्यावर स्वार झाली तर निश्चितपणे मोदी लाटेचा त्यांना काहीतरी फटका बसेल असं काही वाटत नाही. शाहू महाराजांविषयी जर आता आपण चर्चा केली तर मध्ये म्हणजे सक्रिय राजकारणात शाहू महाराज होते असं कधी दिसलं नाही. म्हणजे अगदी काही काळापूर्वी आपण आपल्याला पाहायला पण मिळालं. नंतर त्यांचे सुपुत्र संभाजी छत्रपतीच शक्यतो मैदानात आले. आधी पराभूत झाले, मग राज्यसभा खासदार वगैरे सगळ्या गोष्टी. पण संभाजीराजेंचं नाव अचानक पुढे न येता थेट शाहू महाराजांचं नाव पुढे आणणं ही पुन्हा सतीश पाटलांचीच खेळी आहे का शरद पवारांनी याच्यामध्ये लक्ष? नाही, शाहू महाराजांच्या उमेदवारीविषयी शरद पवार हे पहिल्यापासून आग्रही होते. संभाजीराजेंची इच्छा असेल कदाचित,
मात्र संभाजीराजेंनी कधी इच्छा मी कोल्हापूरमध्ये उभारणार आहे वगैरे असं थेट कधीच व्यक्त केलं नव्हतं. मात्र त्या पद्धतीने ते मत व्यक्त करून लोकांचा अंदाज, कार्यकर्त्यांचे अंदाज घेत होते. मात्र याच्यात शाहू महाराजांना उभारण्यापाठीमागे जसं सतेज पाटलांचा रोल आहे, तसंच शरद पवारांचा देखील एक महत्त्वाचा रोल आहे. कारण त्यांना माहिती आहे की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ किंवा कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच असं म्हणतो की आपण पुरोगामी आहे आणि हिंदुत्वाच्या विरोधात उभा राहतो, अशा पद्धतीची एक लाट साधारणपणे दिसते त्यांना. त्या लाटेनुसारच त्यांनी त्या पद्धतीची बांधणी करण्याचा प्रयत्न आणि एक शाहू महाराज घराणं, शाहू महाराजांचा वारसा आणि आता जे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत, हे जरी सामाजिक कार्यात खूप अग्रेसिव्ह आहेत. ते कधीही पिक्चरमध्ये येत नव्हते. म्हणजे ते ज्यावेळी अनेक कार्यक्रमाला जातात, त्यावेळी ते भाजपच्या हिंदुत्वाच्या विचाराविरोधात थेट बोलत होते, थेट आरोप करत होते आणि ते कुठेतरी विचार आता लोकांना पटतील का? म्हणून शरद पवार आणि सतेज पाटलांनी देखील त्यांना सपोर्ट केला आणि त्यांना या ह्याच्यातनं उभा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.